तर चला सुरू करूया आपण. MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या आयोगाच्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या मराठी व्याकरणाच्या मुद्द्यांवरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्याबद्दल काही महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपण जे मागील वर्षाचे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामधनं काही विचारलेले प्रश्न, असं सगळ्या गोष्टींचा समावेश करून या ठिकाणी आपण या नोट्स बनवलेले आहेत. तरी आपण बघूया की या ठिकाणी आपण पहिला मुद्दा घेऊया, नामांविषयी काय महत्त्वाचे MPSCने विचारले होते. तर सामान्य नाम किंवा विशेष नाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. ठीक आहे. याच्यानंतर आपण इथं पाहू शकतो की भाववाचक नामाने काय होते, तर प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्माचा बोध होतो. ही या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच आपण पुढे जाऊन पाहिलं तर सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते, पण विशेष नामे आणि भाववाचक नामे जी आहेत ती एकवचनीच असतात, त्याचे अनेक वचन होत नाही. हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. भाववाचक नामांचे अनेक वचन केल्यास तीही सामान्य नामेच समजावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भाववाचक नामांचे जर आपण अनेक वचन केलेले आहे तर ती एक सामान्य नामेच आहेत असं आपण समजावे. ठीक आहे. याच्या पुढे जाऊन पदार्थवाचक नामे ही एकवचनीच असतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. तर नामांविषयी आपण पाहूया. एकतर सामान्य नामे असतात, विशेष नामे असतात, भाववाचक नामे असतात, त्याच्यानंतर समुदायवाचक नामे असतात, पदार्थवाचक नामे असतात. तर या ठिकाणी बघूया सामान्य नामे जे आहेत जसं की मुलगा आहे, फूल आहे, घर आहे, ही कोणती नामे झाली तर ही झाली सामान्य नामे. विशेष नामांमध्ये काय येतं तर राम आहे, हिमालय आहे, गंगा आहे, म्हणजे एका विशिष्ट गोष्टीला जे नाव दिलेलं आहे त्याला आपण विशेष नाम म्हणतो. भाववाचक नामामध्ये काय येते, एखादा गुण आहे, एखाद्या पदार्थाची स्थिती आहे, त्याच्यानंतर एखाद्या पदार्थाची क्रिया आहे, कीर्ती आहे, तारुण्य आहे, हास्य आहे, अशा पद्धतींचे जे काही गुण असतात त्यांना काय म्हणतो आपण भाववाचक नामे. समुदायवाचक नामांमध्ये काय येते तर एखादा हरणांचा कळप आहे, केळींचा घड आहे, एखाद्या 4 माणसांची समिती आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की पदार्थवाचक नाम जसं की सोने आहे, तांबे आहे, साखर आहे, तर याला म्हणतात पदार्थवाचक नाम. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पुढे जाऊया. तर लिंग जे आहे, लिंग नावाचा एक जो काही धडा आहे त्याच्यामध्ये आपण बघूया की मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे. असं का म्हटलेलं आहे, कारण हा आयोगाचा एक या ठिकाणी वाक्य तो आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. तर लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे. प्राणीमात्रांचे लिंग हे वास्तविक असते. सामासिक शब्दांचे लिंग शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून ठरते. जे काही सामासिक शब्द असतात त्यांचं जे आहे लिंग ठरतं कोणतं, सामासिक शब्दाचं जे शेवटचा शब्द आहे त्याच्यावरनं सामासिक शब्दाचे जे आहे लिंग ठरतात. काही महत्त्वाचे शब्द आहेत जसं की पुल्लिंग आहे, तर या ठिकाणी आपण यांचं स्त्रीलिंग काय आहे ते पाहूया. तर या ठिकाणी बघू शकतो वाघ्या आहे, त्याचं स्त्रीलिंग आहे मुरळी. त्याच्यानंतर मोर आहे, त्याचं स्त्रीलिंग आहे लांडोर. रेडा आहे, ज्याला की हेलासुद्धा म्हणतात, त्याचं स्त्रीलिंग आहे म्हैस. त्याच्यानंतर बोका आहे, त्याचं स्त्रीलिंग आहे भाटी. बोकड आहे, त्याचं स्त्रीलिंग आहे शेळी. बैल आहे, त्याचं स्त्रीलिंग गाय आहे. पत्रकार आहे, त्याचे स्त्रीलिंग पत्रकर्ती आहे. खोंड आहे, त्याचं स्त्रीलिंग कालवड आहे. हंस आहे, हंसी ज्याचं स्त्रीलिंग आहे. कवी आहे, कवयित्री त्याचं स्त्रीलिंग आहे. विद्वान आहे तर विद्वानाचं स्त्रीलिंग विदुषी आहे. विधाता आहे तर विधात्री पण त्याचं स्त्रीलिंग आहे. वानर तर वानरी, वाघ तर वाघीण, सिंह तर सिंहीण, सुतार तर सुतारीण आणि नर्तक तर नर्तिक. अशा पद्धतीने हे काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले होते ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. वचन या टॉपिकबद्दल जे आहे विशेष बाबी या ठिकाणी बघूया. तर फक्त सामान्य नामांची अनेक वचने होतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. विशेष नाम व भाववाचक नाम यांची अनेक वचने होत नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे. विशेष नाम म्हणजे एकाच व्यक्तीचे नाम म्हणून एक वचन, आणि भाववाचक नामे ही गुणधर्मांची, गुणधर्म जे आहेत ते सर्व एकत्र म्हणून एकच म्हणून या ठिकाणी एकवचनी असतात. ठीक आहे. अपवादात्मक उदाहरणांमध्ये विशेष नामे व भाववाचक नामांची अनेकवचनी झाल्यास ती जी आहे सामान्य नाम समजली जातात हे लक्षात घ्यायचं आहे. उदाहरणार्थ दोन्ही पाटलांचा वेश आज सारखाच होता. तर याच्यामध्ये काय आहे, पाटील हा काय आहे मूळ विशेष नाम आहे आणि वाक्यामध्ये काय आहे तो सामान्य नाम म्हणून काम करतोय. काही नामे आहेत जे की नेहमी अनेक वचने आढळतात जसं की डोहाळे आहे, हाल आहे. जसं की या ठिकाणी नामाचं एक वचन आणि अनेक वचन पाहूया. तर सासू आहे तर त्याचं अनेक वचन सासवा. जळू आहे तर जळवा. विहीन आहे तर विहिनी. मुलगा आहे तर त्याचं मुलगे. पिसू आहे तर पिसवा. तुझा आहे तर तुमचा. मासा आहे तर मासे. ससा आहे
तर त्याचं ससे आहे. गोरा आहे तर त्याचं जे आहे अनेकवचन गोरे. मडके त्याचं अनेकवचन आहे मडकी. लेखणी अनेकवचन आहे लेखण्या. दासी त्याचं अनेकवचन दासीच आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आपण विभक्तीमध्ये बघूया. विभक्तीमध्ये काय विशेष मुद्दे आहेत जे की वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारतात. द्वितीय विभक्तीमध्ये आपण पाहूया की ज्यावर क्रिया घडली तो किंवा ते जे आहे वस्तू किंवा पदार्थ जे काय आहे. पंचमीमध्ये काय होतं तर क्रियेचा आरंभ होतो ती वस्तू, जसं की इथून तिथून है ना, याहून त्याहून अशा पद्धतीचे जे काही शब्द प्रत्यय लागतात त्याला म्हणतो आपण पंचमी विभक्ती. षष्टीमध्ये काय होतं, षष्टी एका पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवते. सप्तमीमध्ये क्रिया ज्या स्थानी घडली ते स्थान या ठिकाणी किंवा वेळ या ठिकाणी दाखवले जाते. तृतीया विभक्तीमध्ये आपण बघूया काय प्रत्यय लागतो तर घराशी. तर याचे प्रत्यय दुसरे पण कोणकोणते आहेत. ने हा प्रत्यय लागतो. ए हा प्रत्यय लागतो. शी हा प्रत्यय लागतो. त्याच्यानंतर पंचमी म्हणजे काय तर घरातून तर हा तून शब्द जो आहे, ऊन शब्द, हुन शब्द, एखाद्या गोष्टीपासून जी सुरुवात होतीये त्याला आपण म्हणतो की ही पंचमी विभक्ती आहे. षष्टी विभक्तीमध्ये काय आहे तर घरात चा ची चे हे प्रत्यय ज्यावेळेस एखाद्या शब्दाला लागतात तर तो शब्द षष्टी विभक्ती म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. सप्तमी जी आहे, सप्तमी विभक्तीमध्ये बघूया घरात, तर हा त जो प्रत्यय लागला आहे किंवा ई प्रत्यय लागतो किंवा आ प्रत्यय लागतो तर या ठिकाणी याला सप्तमी विभक्ती म्हणून ओळखले जाते. तर जे करण आहे त्याची तृतीय विभक्ती असते. अधिकरण असते, सप्तमी विभक्ती असते. संप्रदान आहे तर त्याची चतुर्थी विभक्ती असते. अपादान आहे तर त्याची पंचमी विभक्ती असते. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचा एक हे आहे, संबोधन विभक्तीला अनेक वचनास प्रत्यय आणि एकवचनास नाही, हे लक्षात घ्यायचे. संबोधन विभक्ती जी असते त्याच्या अनेक वचनास प्रत्यय असतो पण एकवचनास प्रत्यय नसतो, हे लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी पुढे जर आपण पाहिलं तर प्रथमामध्ये या ठिकाणी एका शब्दावरनं बघूया की तू म्हणजे ही प्रथमा विभक्ती आहे. द्वितीयामध्ये तुला ज्यावेळेस मी म्हणेल ती द्वितीय विभक्ती झाली. आणि तुझशी किंवा ही जी तुझशी आहे त्याला आपण तृतीय विभक्ती म्हणू शकतो. त्याच्यानंतर पंचमी म्हणजे काय तुझहून. चतुर्थी विभक्तीमध्ये बघूया आपण तर तुझला हा आपण या ठिकाणी चतुर्थीचा शब्द बघूया. षष्टीमध्ये काय आहे तुझ्याकडे. ठीक आहे, षष्टीमध्ये काय तुझ्याकडे. या ठिकाणी तू या शब्दापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत विभक्ती या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी काही उदाहरणे आहेत. ती पोपट पेरू खातो म्हणजे कर्म प्रथमांत विभक्ती आहे. मुलांना फुलासारखे जपावे म्हणजे चतुर्थी विभक्ती आहे. तर चतुर्थी विभक्ती काय आहे, या ठिकाणी ला ना वगैरे असे जे प्रत्यय लागतात म्हणजे मुलांना फुलासारखे जपावे, तर ही चतुर्थी विभक्ती. हे माझे पुस्तक आहे म्हणजेच काय, ही षष्टी विभक्ती झालेली आहे. हे माझे पुस्तक आहे. हे काही महत्त्वाचे स्टेटमेंट्स आहेत जे की आपल्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये होते आणि थोडेसे कन्फ्युजिंग आहेत म्हणून या ठिकाणी आपण ते घेतलेले आहेत. पुढं बघूया आपण तर सर्वनाम हे एक महत्त्वाचा जो धडा या ठिकाणी आहे मराठी व्याकरणामध्ये. प्रकार याचे 6 आहेत आणि सर्वनामे जे आहेत ते 9 आहेत. तर मुख्य प्रकार 6 आहेत हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हा सुद्धा प्रश्न विचारतात की सर्वनामांचे मुख्य प्रकार किती आहेत तर 6 आहेत. आणि मराठीमध्ये जे आहेत प्रमुख 9 सर्वनामे या ठिकाणी पाहायला मिळतात. जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास सर्वनाम म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. जो विकारी शब्द आहे पण विशिष्ट अर्थाचा द्योतक नाही आहे आणि ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो, म्हणजेच आपण बघू शकतो या ठिकाणी काही उदाहरणे या ठिकाणी खाली आहेत. सर्व नामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते. जो आपण मूळ कर्ता आहे त्याला दर्शवण्यासाठी जो शब्द वापरतो आणि त्याला आपण सर्वनाम म्हणतो मूळ नामाला दाखवण्यासाठी. तर नामाच्या जागी येणारी नामाच्या जागी येणारा जो विकारी शब्द आहे, नामाच्या ऐवजी जो येणारा शब्द आहे, नामाच्या ऐवजी है ना, इन्स्टेड ऑफ नाउन, तर याला आपण काय म्हणू शकतो की हा सर्वनाम आहे. सर्वनामांचे काही प्रकार आहेत, जसं की लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत ती कोणते आहेत तर तो आहे, हा आहे, जो आहे, हे किती आहेत 3 सर्वनामे जे आहेत ती लिंगानुसार बदलणारी आहेत. सर्वनामे दुसरी आहेत की वचनानुसार बदलतात तर ती किती आहेत तर ही 5 आहेत. जसं की मी आहे, तू आहे, तो आहे, हा आहे, जो आहे, तर ही 5 सर्वनामे जी आहेत वचनानुसार बदलतात. सर्वनामे जी कायम राहणारी आहेत ती कोणकोणती आहेत तर कोण, काय, आपण, स्वतः, ही सर्वनामे जी आहेत ती कायम या ठिकाणी जशाला तशी राहतात. सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते
त्यावरून निश्चित होते, हे लक्षात ठेवायचे. सर्वनामाचा वापर हा नामाच्या ऐवजी व नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी केला जातो, हा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. अनुसंबंधी सर्वनामे एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात, हे लक्षात ठेवायचे. जो, जी, जे, जे, ज्या, जी हे काय आहेत, तर हे संबंधी सर्वनामे आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. पुरुषवाचक आहेत, आत्मवाचक आहेत, दर्शक आहेत, संबंधी आहेत, ज्यालाच अध्यारत सुद्धा म्हणतात, अनिश्चित आहेत, प्रश्नार्थक आहेत, असे अनेक प्रकारचे जे आहेत मूळ आपण जे बघतो 6 प्रकारचे आहेत, अनेक प्रकारचे नाही आहेत, 6 प्रकारचे मूळ सर्वनामे आहेत. आता विशेषण या गोष्टीमध्ये आलो आपण. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, क्रियापदाची सुद्धा विशेष माहिती सांगतो, नामाची व्याप्ती मर्यादित करतो आणि त्याला आपण म्हणतो की हा विशेषण आहे. विशेषण ही विकारी शब्दजाती आहे, तथापि काही विशेषणे विशेष्याच्या लिंगवचनानुसार बदलत नाहीत, सर्वच विकारी नसतात, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. वाक्यात नाम नसते तेव्हा विशेषणही नसते, हे पण मला लक्षात घ्यायचे. नामच जर नाही तर तो कोणाचं विशेषण या ठिकाणी दाखवणार. पूर्वी जे येणारे विशेषण असते त्याला अधिविशेषण म्हणतात. नामाच्या नंतर येणारे विशेषण जे असते त्याला विधिविशेषण म्हणतात. आणि जे जसं की उदाहरण दिलेलं आहे, अर्धी, पाव, पावन, दीड, याला आपण म्हणतो अपूर्णांक सूचक संख्या विशेषण. उभयता ज्याच्यामध्ये आहे, अनक्लॅरिटी जी आहे, आंबिगिटी ज्याला आपण म्हणतो ॲम्बिगिटी किंवा अनसर्टिनिटी नावाची जी गोष्ट आहे त्याला आपण विशेषण जे आहे साकल्य म्हणतो, है ना, विशेषण साकल्य. द्विगुणित होणारा जो शब्द याला म्हणतो आवृत्तीवाचक संख्या विशेषण. द्विगुणित, त्याच्यानंतर जे मल्टिपलमध्ये असतात ना त्याला म्हणतो आवृत्तीवाचक. आवृत्ती म्हणजे काय, मल्टिपल टाइम्स गोष्टी होणे. 1-1, 10-10, 2-2 याला आपण पृथक्तवाचक जे म्हणतो पृथकत्ववाचक विशेषण. जळता, वाहणारे, उडणारे, खेळणारे याला आपण म्हणतो की धातू साधित विशेषणे. मूळ धातूला या ठिकाणी साधित करून जे विशेषण तयार होते त्याला मूळ धातूला हे केल्यामुळे काय म्हणतात, धातू साधित विशेषणे म्हणतात. पुढच्या, मागच्या याला आपण काय म्हणतो, अव्यय साधित विशेषण या ठिकाणी म्हणतो. पुढच्या दाराने, मागच्या दाराने, त्याच्यानंतर समोरच्या दाराने, पलीकडच्या दाराने, हे काय आहेत, तर अव्यय साधित विशेषणे आहेत. असल्या, हा, असा, इतका सर्वनाम साधित विशेषणे यांना म्हणतात. धातू आणि धातू साधित जे शब्द आहेत त्याला आपण कृदंते सुद्धा म्हणतो. तर ती काय आहे वस्तू, तर धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द आहे. धातू ही विकारी शब्दजाती आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. धातू प्रत्ययरहित असतो, हे महत्त्वाचं आहे. धातू खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना तद्धिते म्हणतात. धातू ओळखण्याचे अक्षर जे आहे ते ने आहे. उदाहरणार्थ देणे, बोलणे, करणे, थरथर, खळखळ, चुरचूर हे अकर्मक धातू आहेत. विधानपूरक जे असतात ते नाम असतात, कर्मपूरक असतात ते नाम असतात, विधिपूरक असतात ते विशेषण असतात आणि आधारपूरक जे असतात ते क्रियाविशेषण या ठिकाणी शब्द असतात. कुलीन आहे, स्वकीय आहे, संस्कृत तद्धिती आहेत, हे लक्षात घ्यायचे. फसवे आहे हे विशेषण आहे. रक्षक आहे हे संस्कृत प्रत्यय लागून कृदंत झालेले शब्द आहेत. जा, ये, कर, बस, बोल, पी याला सिद्ध शब्द असे म्हणतात. याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया, क्रियाविशेषण अव्यय. याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर क्रियाविशेषण जे आहेत ते विकारी असते, क्रियाविशेषण अव्यय जे आहेत ते अविकारी असते. नाम वाक्य, विशेष वाक्य, क्रियाविशेषण वाक्य हे गौण वाक्याचे प्रकार आहेत, हे लक्षात ठेवायचे. नाम वाक्य, विशेष वाक्य, क्रियाविशेषण वाक्य हे गौण वाक्याचे या ठिकाणी प्रकार आहेत, लक्षात ठेवायचे. अधिक जे काय आहे आपण बघूया. अधिक्यवाचक म्हणजे काय, प्रकर्षदर्शक ज्याला म्हणतो. उदाहरणार्थ काय आहे, अति, खूप, जास्त, केवळ, पुष्कळ, अतिशय, भरपूर, फार हे जे जास्त प्रमाणातल्या गोष्टी त्याला प्रकर्षाने किंवा अधिक्यवाचक जे आहेत असं म्हणू शकतो आपण. अल्पत्व दर्शक जे आहेत जसं की अपकर्ष दर्शक सुद्धा म्हणतात याला, जरा, थोडे, किंचित, कमी, काही, तर याला अपकर्ष दर्शक किंवा अल्पत्व दर्शक सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. पर्याप्तवाचक, पूर्तता दर्शक जी काही शब्द आहेत जसं की संपूर्ण आहे, सगळे आहे, पुरे आहे, पुरेसे आहे, बरोबर आहे, बेताचे आहे, तर हे सगळे शब्द काय पर्याप्त गोष्टी ज्या आहेत त्याला पर्याप्तीवाचक म्हणू शकतो. पूर्तता दर्शक हे आपल्याला गोष्टी दर्शवतात. सप्तमी विभक्तीतील नामे, सर्वनामे क्रियाविशेषाचे कार्य करतात, हे लक्षात ठेवायचे. सप्तमी विभक्तीतील नामे, सर्वनामे क्रियाविशेषणाचे कार्य करतात, हे लक्षात ठेवायचे. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय, इथे, तिथे, आज, पुढे, मागे हे सुद्धा काय आहेत, सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आहेत, हे लक्षात ठेवायचे. शब्दयोगी अव्यय काय आहेत,
याच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर शब्दयोगी अव्यय हे नाम व सर्वनामांना लागतात. शब्दयोगी अव्ययांच्या ठिकाणी क्रियाविशेषण आणि विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात. शब्दयोगी अव्यय क्रियापदे आणि क्रियाविशेषणे यांना केव्हा जोडून येतात. त्याच्यानंतर उदाहरणार्थ जे आहे, जाईपर्यंत, येईपर्यंत, परवासासून, तुम्हीसुद्धा, हे परवापासून आहे, परवासासून नाही. तर या ठिकाणी बघू शकतो आपण की शब्दयोगी अव्यय जे आहेत ते क्रियापद आणि क्रियाविशेषण यांना केव्हा जोडून येतात, जसं की आपण या ठिकाणी हे उदाहरणांमध्ये पाहिलेलं आहे. शुद्ध शब्दयोगी अव्यय काय असतात, जसं की च आहे, देखील आहे, ना आहे, मात्र आहे, पण आहे, सुद्धा आहे, ती आहे. तर हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. शब्दयोगी अव्ययांचे काही सामान्य रूप होत असते, हे लक्षात घ्यायचे. कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय असतात, जसं की केवळ आहे, च आहे, मात्र आहे, पण आहे, ना आहे. भागवाचक शब्दयोगी अव्यय पैकी, पोटी, आतून. दिक्वाचक जे आहेत, दिक्वाचक शब्दयोगी अव्यय त्याला प्रति, कडे, लागी असे प्रत्यय लागतात. हेतुवाचकमध्ये येतात प्रित्यर्थ, स्तव, माहितीस्तव, कार्यक्रमानिमित्त. तर हे काय आहेत, हेतू आहे. कार्यक्रमानिमित्त म्हणजे कार्यक्रमाच्या हेतूने, ठीक आहे. माहितीस्तव म्हणजे माहिती देण्याच्या हेतूने. प्रित्यर्थ म्हणजे स्मृतीच्या हेतूने. अशा पद्धतीने हे हेतुवाचक या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. साहचर्यवाचक म्हणजे निशी, याच्या निशी, त्याच्या निशी, याच्या समवेत, त्याच्या समवेत, याच्यासह, त्याच्यासह, त्याच्या संगे. तर अशा पद्धतीने हे साहचर्य दर्शवतात, सहचर्य दर्शवतात. व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर विना, वाचून, व्यतिरिक्त, पदता, है ना, म्हणजे याच्या विना, त्याच्या विना, याच्या वाचून, त्याच्या वाचून. तर हे व्यतिरेक या ठिकाणी दर्शवतात, काहीतरी हरवल्यासारखं दर्शवतात, ज्याला आपण व्यतिरेकवाचक शब्द म्हणतो. संबंधवाचक काय आहेत, तर विषयी, संबंधी असे हे संबंध दर्शवतात. योग्यतावाचकमध्ये बघतो आपण की बरहुकूम, आज्ञे बरहुकूम असे शब्द येतात. विनिमयवाचकमध्ये पाहतो याऐवजी, त्याऐवजी, याच्या जागी, त्याच्या जागी. तर हे विनिमय दर्शवतात. करणवाचक म्हणजे काय, तर याच्याकडून, याच्याद्वारा, है ना, याच्या करवी, याच्या हाती, त्याच्या हाती. तर असे जे करण म्हणजे कुठे क्रिया घडते, मार्फत घडते, ते करणवाचक शब्द या ठिकाणी दर्शवतात. पुढे बघूया आपण उभयान्वयी अव्यय. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर मिश्र वाक्यातील गौण वाक्य क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेली जातात. हे आहे गट क 2019च्या परीक्षेमध्ये वाक्य आलं होतं की मिश्र वाक्यातील गौण वाक्य जे आहे ते क्रियाविशेषण अव्ययांनी जोडली जातात. हे महत्त्वाचं आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर याच्यामध्ये प्रकार आहेत समुच्चय बोधक, आणि, शिवाय असे शब्द याला समुच्चय बोधक म्हणतात. विकल्प बोधकमध्ये काय आहे, तर अथवा, किंवा असे शब्द विकल्प बोधक या ठिकाणी म्हणतात. न्यूनत्व बोधकमध्ये परी, पण असं काहीतरी कमीपणा असल्यासारखं दाखवतात, त्याला न्यूनत्व बोधक, काहीतरी कमी दर्शवण्याचा प्रयत्न करणारे शब्द म्हणजे न्यूनत्व बोधक, आणि याला संयुक्त वाक्यामध्ये वापरतात, हे लक्षात ठेवायचं आहे. परिणामबोधक म्हणजे काय, म्हणून, त्यामुळे, तस्मात अशा ज्या गोष्टी त्याला परिणामबोधक जे आहे उभयान्वयी अव्यय म्हणू शकतो. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जी काय वाक्य या ठिकाणी जोडलेली आहेत ती संयुक्त वाक्य आहेत. तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहेत, गौणत्व सूचक यांनी जी वाक्य जोडलेली आहेत त्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सगळे स्टेटमेंट्स वगैरे जे काही शब्द आहेत ते सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय बघू शकतो आपण. स्वरूपबोधक याच्यामध्ये काय आहे, म्हणजे, की, जे, म्हणून. तर याला आपण स्वरूपबोधक गौणत्व सूचक स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहेत ते बघू शकतो. कारणबोधकमध्ये काय आहे, कारण आहे, का आहे, की आहे. उद्देशबोधकमध्ये काय आहे, यास्तव, याकरिता, सबब. संकेतबोधकमध्ये काय आहे, जर, तर, जरी, तरी. अशा पद्धतीचे शब्द या ठिकाणी जे आहेत एकदम मायक्रो लेवलला गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतात. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे की मरावे परिकीर्ती रूपी उरावे, यालाच काय म्हणतो आपण, परी शब्द असा वापरलेला आहे. तर न्यूनत्व बोधक ही गोष्ट या ठिकाणी दाखवत आहे. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेऊ घातले. तर याच्यामध्ये काय आहे, तर समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे, आणि याच्यामध्ये शिवाय हा शब्द आहे तो प्रधानत्व सूचक करतो. शिवाय त्याला मी जेऊही घातले, ठीक आहे. तर भिकाऱ्याला सदरा तर दिलाच, शिवाय त्याला जेऊ घातले म्हणजे काय आहे, समुच्चय बोधक या ठिकाणी दाखवते, प्रधानत्व या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आहे. विजा चमकू लागल्या आणि
पावसाला सुरुवात झाली. तर काय आहे, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. काहीतरी दोन वाक्य जोडल्यासारखे दिसत आहेत की नाही आणि या शब्दामुळे, तर या ठिकाणी त्यालाच म्हणतो आपण समुच्चय बोधक. केवळ प्रयोगी अव्यय आहे, त्याच्याबद्दल महत्त्वाचं आहे. हर्षदर्शकमध्ये बघतो आपण वा, वा वा, आहा, ओहो, आहा. शोकदर्शकमध्ये आपण अरे रे, आई आई, अगाई, हाय. त्याच्यानंतर आश्चर्यकारकमध्ये बघतो आपण ओहो, अबब, बापरे, अरेच्चा. प्रशंसादर्शकमध्ये शाब्बास, भले, वाह वाह, छान, खासच. संमतीदर्शकमध्ये बघतो हां, ठीक, बरं आहे, हां, अच्छा. विरोधी दर्शकमध्ये छे, चट, हॅट, ऊ, छे, छे अशा पद्धतीचे शब्द. तिरस्कार दर्शकमध्ये बघतो आपण धिक, थू, शिड, हुडत, हड, ची अशा पद्धतीचे शब्द तिरस्कार दाखवतात. संबोधन दर्शक है ना, अग, आहो, ए, अगो अशा पद्धतीने. मौनत्व दर्शकमध्ये काय किंवा मौनदर्शक चूप, चीप, गप अशा पद्धतीचे जे आहेत हे केवळ प्रयोगी अव्यय या ठिकाणी पाहायला भेटतात. आता आपण पाहू शकतो की व्यर्थ उद्गारवाची अव्यय सुद्धा म्हणतो, जसं की येणार असेल तर येईना बापडा, काल म्हणे मुलांनी गडबड केली, मी आपलं काय बोलणार, पण मन बेटे स्वस्थ राहीना. बेटे आपला, म्हणे, बापडा हे शब्द कोणत्याही भावना व्यक्त करीत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणलेलं आहे. उदाहरणार्थ जेहत्ते, बरीक, आत्ता, बरं का, जळलं, मेलं, आणखीन, कळलं, इतकं. तर हे शब्द काय आहेत, याचे उदाहरण आहेत. अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाची किंवा पादपूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. ज्या केवळ प्रयोगी अव्ययानुसार काहीही भावना व्यक्त होत नाही आहेत त्यांना म्हणायचे पादपूर्णार्थक केवळ प्रयोगी किंवा व्यर्थ उद्गारवाची, अशा पद्धतीने त्याला बघायचं आहे. क्रियापदाचे काही प्रकार आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर काही क्रियापदांचा उपयोग जो आहे तो वाक्यात सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे होतो. अशा क्रियापदांना उभयविध क्रियापदे म्हणतात. काही क्रियापदांना दोन कर्मे असतात, हे लक्षात ठेवायचे. प्रयोजक क्रियापदात करता दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो, हे लक्षात ठेवायचे. या ठिकाणी उदाहरणार्थ आहे शिकवले, हे द्विकर्मक क्रियापद आहे. उदाहरणार्थ शिकव, सांग, दे, मार, विचार, कर अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ते द्विकर्मक क्रियापद आहेत. सकर्मक क्रियापदामध्ये कर्माची जरुरी असते, अकर्मक क्रियापदामध्ये कर्माची जरुरी नसते. प्रयोजक क्रियापदामध्ये क्रिया दुसऱ्याकडून करून घेणे, शक्य क्रियापदामध्ये कर्त्याला क्रिया करणे शक्य असते, हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आणि आपण बघू शकतो नेहमी पुन्हा पुढे बघतो की भावकर्तृ क्रियापदांना स्वतंत्र स्पष्ट करता नसतो. अनियमित धातूंना आख्याताचे प्रत्यय लागत नाहीत. उदाहरणार्थ सांजावले, मळमळते, उजाडले यांना काय आहे, प्रत्यय लागत नाहीत. वाक्यात दर्शविलेल्या क्रियेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार असणारा नामसंबंध, नामपद संबंध जे आहे त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. एकदम हाय लेवलची जी काय आहे या ठिकाणी व्याख्या बघूया. वाक्यात दर्शविलेल्या क्रियेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार असणारा नामसंबंध, नामपदबंध जे आहे त्याला आपण क्रियापद म्हणतो. जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना सिद्ध क्रियापदे या ठिकाणी म्हणतात. तर सिद्ध शब्दांसारखेच सिद्ध क्रियापदे आहेत, जसं की जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे या धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात. संयुक्त क्रियापद म्हणजे काय तर धातू साधित एक शब्द असतो, धातू साधित प्लस त्याच्यासोबतच सहाय्यक क्रियापद असते. साधित क्रियापदामध्ये काय असते, नाम असते, क्रियापद, अव्यय, विशेषण यापासून साधलेल्या क्रियापदास साधित क्रियापद म्हणतो. अनियमित क्रियापदांना काय म्हणतात तर उदाहरणार्थ न लगे, नको, पाहिजे अशा पद्धतीने अनियमित या ठिकाणी बघतात. काळ आणि अर्थ, क्रियापदाचा अर्थ काय. कधी कधी क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध न होता आज्ञा, उपदेश, विनंती, कर्तव्य, इच्छा, संकेत वगैरे बोलणाऱ्याच्या मनातील हेतू, उद्देश किंवा प्रयोजन समजते, यालाच क्रियापदाचा अर्थ म्हणतात. क्रियापदाचे चार अर्थ मानतात, जसं की स्वार्थ आहे, आज्ञार्थ आहे, क्रियापदाचा विध्यर्थ आहे आणि संकेतार्थ आहे. तर अशा पद्धतीचे चार या ठिकाणी अर्थ मानतात. स्वार्थामध्ये बघूया तर या क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो, क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ समजतो, हे लक्षात घ्यायचे. आज्ञा, विधी किंवा संकेत या अर्थाचा बोध होत नाही, याला स्वार्थी क्रियापद म्हणतात, हे लक्षात ठेवायचे. आज्ञार्थ म्हणजे काय, क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टींचा बोध होतो, त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात, हे लक्षात ठेवायचे. क्रियापद, विध्यर्थ, त्याच्यानंतर क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, यालाच आपण विद्यार्थी क्रियापद या ठिकाणी म्हणतो. संकेतार्थ म्हणजे काय तर संकेत म्हणजे एखादी अट
त्याप्रमाणे आपण लक्षात घेऊया. क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो, म्हणजे अमुक केले असते तर अमुक झाले असते असे समजते, तेव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. जसं की जर तरने जोडलेले जे काही वाक्यशब्द असतात त्यांना आपण संकेतार्थ म्हणतो, किंवा जे काही आहे संकेतार्थी क्रियापदे म्हणू शकतो. आख्यात विकार या धड्याबद्दल आपण काय करूया. मला असं वाटतं की आख्यात विकार याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर संस्कृतामध्ये जे आहे क्रियापदाला आख्यात म्हणतात, हे लक्षात घ्यायचं आहे. क्रियापदांना म्हणजेच आख्यातांना तो, ला, ई, इल, उ, वा वगैरे प्रत्यय लागून विविध काळ व अर्थ यांची रूपे तयार होतात, त्यांना आख्यात प्रत्यय म्हणतात, हे लक्षात घ्यायचं आहे. काळ व अर्थ हे क्रियापदांना होणारे विकार असल्यामुळे त्यांनाच आख्यात विकार असे म्हणतात. कधीकधी वर्तमान काळाच्या किंवा भूतकाळाच्या क्रियापदावरून भविष्यकाळाचा आशय व्यक्त होतो, आणि भविष्यकाळ हे काय आहे, इलाख्यात आहे. विध्यर्थ म्हणजे काय, वाख्यात आहे. संकेतार्थ म्हणजे काय, द्वितीयताख्यात येते. आज्ञार्थ म्हणजे काय, आख्यात येते. तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते राज्यसेवा लेवलच्या प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये विचारले जातात. या ठिकाणी एक उदाहरण आहे खूप महत्त्वाचं. काळामध्ये मी निबंध लिहित असतो, तर हे काय आहे, रीती वर्तमान काळ आहे. लिहित असतो म्हणजे मी लिहित असतो, ठीक आहे. आत्ता लिहितोय किंवा मी लिहिलेलं आहे, माझं लिहून झालेलं आहे असं नाही आहे. मी नेहमी लिहित असतो, अशा पद्धतीचं ते वाक्य आहे. सीता अभ्यास करीत आहे. सीता अभ्यास करीत आहे म्हणजे काय, अपूर्ण वर्तमान काळ आहे. तिचा अभ्यास पूर्ण झालेला नाही आहे, तिचा अभ्यास पूर्ण होण्यासाठी बाकी आहे वेळ, त्याच्यामुळे ती अभ्यास करत आहे सध्या किंवा करीत आहे. याला आपण चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो. वर्तमान काळ जे आहे प्रथम ताख्यात येतात. भूतकाळ जे आहे लाख्यात येतात. रीती भूतकाळ जे आहे ई आख्यात. भविष्यकाळ जे आहे इल आख्यात. आज्ञार्थी जे आहेत उ आख्यात. विध्यर्थ जे आहे वाख्यात. संकेतार्थ जे आहे द्वितीय ताख्यात. अशा पद्धतीचे यांचे जे आहे रूपांतर या ठिकाणी होतात, आणि अशा पद्धतीचे जे आहेत आशय या ठिकाणी निर्माण होतात. पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत प्रयोग वगैरे आपण बघूया. ते प्रयोग आणि पुढे काय आहे, समास आहे, त्याच्यानंतर शब्दसिद्धी आहे आणि सिद्ध शब्द वगैरे जे आहेत. तर हे मला वाटतं की इथून पुढचे जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायला हवेत, कारण एका फ्लोमध्ये ते आपण मग नंतर कव्हर करू शकतो. तर आपण जे आहे प्रयोग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.